एकाच कस्टमर कडून 100 रुपये कमवणं चांगलं की 10 कस्टमर कडून 10 रुपये कमवणं चांगलं? जर तुम्हाला वाटत असेल की दोन्ही एकसारखंच आहे तर पुढचे 90 सेकंद तुम्हाला थांबावं लागेल. समजा तुमचा सगळा बिझनेस एक कस्टमरवर चालतो, तो दर महिन्याला 100 रुपये देतो. तुम्हाला वाटतं वा, एक कस्टमर आणि इतकी कमाई, मस्त. पण एक दिवस तो कस्टमर म्हणतो, भाऊ आता राम राम, आम्ही दुसऱ्या सप्लायर कडून माल घेत आहोत. तुमचा संपूर्ण धंदा झिरो. आता सिच्युएशन दुसरी बघूया. तुमच्याकडे 10 कस्टमर आहेत आणि प्रत्येकाकडून 10 रुपये येतात, म्हणजे एकूण 100 रुपयाची कमाई. जर त्यातले 2 कस्टमर गेले तरी तुमच्याकडे अजूनही 80 रुपये इन्कम सुरू आहे. म्हणजे धंदा बंद नाही होत, फक्त थोडा कमी होतो. मोठे बिझनेस का टिकतात माहित आहे? कारण त्यांच्याकडे हजारो कस्टमर असतात. एखादा गेला, 10 गेले, 100 गेले, तरीही त्यांचा धंदा चालू राहतो. बिझनेस मध्ये सगळ्यात मोठी रिस्क काय आहे माहित आहे? सिंगल सोर्स ऑफ इन्कम. एक कस्टमर, एक प्रोडक्ट किंवा एकच इन्कम सोर्स यावर धंदा उभा असेल तर तो धंदा खूप नाजूक आणि रिस्की असतो. मोठं कस्टमर असणं चांगलं आहे, पण खरा स्मार्ट बिझनेस तोच जिथं इन्कम अनेक लोकांपासून येतं आणि अनेक सोर्स मधून येतं. तुमच्या बिझनेस मध्ये पण इन्कम एकाच कस्टमरवर किंवा एकाच प्रोडक्टवर डिपेंड आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.